नमस्कार. मी डॉक्टर प्रीती रुपनर. डायबिटीजच्या या सिरीजमध्ये आपण आज अजून एक प्रश्न सोडवणार आहोत. मला अनेक पेशंट विचारतात, डॉक्टर, मला जिमला जाता येत नाही, माझे गुडघे दुखतात किंवा मी खूप थकते आणि मला डायबिटीज आहे. मग वजन कमी कसं होईल? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मोठा गैरसमज दूर करणार आहोत. हो, जास्त इंटेन्स व्यायाम न करता सुद्धा वजन कमी होऊ शकतं, पण त्यासाठी योग्य पद्धत माहिती असायला हवी. आज आपण बोलणार आहोत की चालणे आणि रोजची हालचाल किंवा स्ट्रेंथ वर्सेस कार्डिओ आणि कन्सिस्टन्सी ही का जास्त महत्वाची आहे. चला तर मग सुरुवात करू. पहिली गोष्ट, वजन कमी करण्यासाठी कठीण व्यायाम गरजेचा आहे का? तर सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. वजन कमी होणं म्हणजे फक्त घाम गाळणं नाही. ते आहे कॅलरी बॅलन्स प्लस इन्सुलिन कंट्रोल आणि प्लस मसल प्रिझर्वेशन. म्हणजे खूप लोकांना असं वाटतं की घाम आला नाही म्हणजे फॅट कमी होईल. हाय इंटेन्सिटी वर्कआउट नाही केलं फायदा नाही. जिमच एकमेव उपाय आहे. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. तसेच त्यांना की ज्यांना डायबिटीज आहे किंवा ज्यांचं वजन जास्त आहे किंवा गुडघेदुखी आहे आणि ज्यांना थकवा जाणवतो, तर त्यांच्यासाठी हा जास्त इंटेन्स व्यायाम म्हणजे शरीरातला कॉर्टिझॉल वाढवतो. कॉर्टिझॉल जो हा स्ट्रेस हॉर्मोन आहे. तर याने काय होते तर भूक वाढते आणि भूक वाढल्यामुळे परत वजन वाढतं आणि दुखापती करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोडून द्यायला भाग पडतो आणि क्विट करणं म्हणजे सगळ्यात मोठं नुकसान. आता दुसरी गोष्ट, चालणे आणि रोजची हालचाल. तर आता एक खूप पॉवरफुल गोष्ट बघूया, की चालणे. तर वॉकिंग आपल्याला साधे वाटते, पण डायबिटीजमध्ये ती खूप प्रभावी आहे. तर यात चालण्याचे फायदे काय आहेत? पहिली गोष्ट म्हणजे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते. हळू-हळू कॅलरीज बर्न होतात आणि जॉइंटवर ताण कमी येतो आणि स्ट्रेस कमी होतो आणि दीर्घकाळ टिकणारी सवय आहे. तर रोज 30 टू 45 मिनिट्स जर ब्रिस्क वॉकिंग केली, तर ब्लड शुगर कंट्रोल सुधारते. पोटाची चरबीही कमी होते आणि मेटाबॉलिझम सुधारतो. पण यापेक्षा जास्त महत्वाची आहे आपली रोजची हालचाल, ज्याला आपण नीट म्हणजे नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस असं म्हणतो. तर यात काय काय येतं? तर ते म्हणजे घरकाम, पायऱ्या चढणे किंवा फोनवर बोलताना चालणे, दर तासाला उठणे, गाडी थोडी दूर पार्क करून चालत जाणे. या छोट्या हालचाली दिवसभरात 200 ते 500 कॅलरीज जाळू शकतात. आणि ज्यांचा दिवसभर हालचाल जास्त असते, ते लोक 30 मिनिट जिम करणाऱ्या पण उरलेला दिवस बसून राहणाऱ्या लोकांपेक्षा जास्त फॅट बर्न करतात. तर यासाठी मूव्हमेंट इज पॉवरफुल. आता आपण पाहू स्ट्रेंथ वर्सेस कार्डिओ. हा एक मोठा प्रश्न असतो. कार्डिओ करावा की स्ट्रेंथ करावा? कार्डिओ म्हणजे काय? चालणे, सायकल, जॉगिंग. ह्याचे काय फायदे असतात? तर हार्ट हेल्थ सुधारते, लगेच कॅलरीज बर्न होतात आणि शुगर कंट्रोल सुद्धा. पण याने मसल जास्त बिल्ड होत नाही आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग हे खूप महत्वाचं असतं. तर याने मसल म्हणजे मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह टिश्यू जो आहे तो बनतो. तर जास्त मसल म्हणजे जास्त मेटाबॉलिझम आणि डायबिटीजमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग याने काय होतं तर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते, ही जे फॅट लॉस आहे ते सुधारते आणि मसल टिकून राहते. तर आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे काय? तर जड वजन उचलणं नाही किंवा त्याला जिमच गरजेचं आहे असंही नाही. ते वेगळं ते असं असू शकतं. जसं की बॉडी वेट स्क्वॅट्स, वॉल पुशअप्स, रेझिस्टन्स बँड किंवा हलके डंबेल्स. 15 ते 20 मिनिटं आठवड्यातून 3 वेळा. जर फक्त कार्डिओ केलं, तर मसल पण कमी होऊ शकतो. आणि जर स्ट्रेंथ ॲड केलं, तर फॅट जास्त कमी होतो आणि मसल पण टिकतो. तर मग यातून आता बेस्ट कॉम्बिनेशन काय आहे? तर दररोज चालणे आणि प्लस आठवड्यातून 3 वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग असं करणं. आता नेक्स्ट पाहू आपण की कन्सिस्टन्सी इंटेन्सिटीपेक्षा महत्वाची. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. इंटेन्सिटी 7 दिवस टिकते आणि कन्सिस्टन्सी 7 महिने टिकते. तर स्वतःलाच विचारा, आता तुम्ही 6 महिने इंटेन्स वर्कआउट करू शकता का?
बहुतेक उत्तर तर नाहीच आहे. पण जर तुम्ही रोज चालू शकता किंवा 15 मिनिटं स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता किंवा जर दर तासाला उठू शकता, जर ह्याचं उत्तर हो असेल, तर वजन कमी करणं म्हणजे एक रोजची छोटी सवय आहे. एक सस्टेनेबल रुटीन आहे आणि रिपीटेबल ॲक्शन्स घेणं हे जास्त गरजेचं आहे. तर डायबिटीजमध्ये एक्स्ट्रीम पद्धती फेल होतात. एक बॅलन्स्ड अप्रोचच जिंकतो. तर जर तुम्हाला इंटेन्स वर्कआउट नको असेल, तर दररोज 30 टू 45 मिनिट्स चालणे, आठवड्यातून 3 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करावे आणि दर तासाला 2 ते 3 मिनिटाची हालचाल करावी. 7 तासाची झोप घ्यावी आणि डाएटमध्ये प्रोटीन प्लस फायबर भरपूर असलेलं बॅलन्स डाएट इतकंच. सिंपल, सस्टेनेबल आणि इफेक्टिव्ह. म्हणून जर तुम्हाला पुढच्या वेळी कोणी म्हणालं, की जास्त कठीण व्यायाम नाही केला तर वजन कमी होत नाही. तर तुम्ही कॉन्फिडेंटली सांगा, की मला इंटेन्सिटी नाही, कन्सिस्टन्सी हवी आहे. आणि डायबिटीजमध्ये स्लो अँड स्टडी अप्रोच जिंकतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, तर खाली कमेंट करा. कन्सिस्टन्सी ओव्हर इंटेन्सिटी. धन्यवाद.